राधे राधे. मी डॉक्टर स्नेहल. आज आपण बोलणार आहोत आनंदाबद्दल म्हणजेच हॅपीनेस बद्दल. पण आनंदी राहण्यासाठी मोठ्या यशाची वाट बघतो, परंतु खरं सांगू का, आनंद हा मोठ्या यशामध्ये नाहीये, तर तो छोट्या छोट्या रोजच्या सवयींमध्ये दडलेला आहे. मला असं वाटतं की आनंद हा एक मुक्काम नसून छानसा प्रवास आहे. ते बरेचसे लोक म्हणजे जवळपास सगळीच लोक ही नोकरी मिळाली की मी आनंदी होईल असा विचार करतात, परंतु तुम्हाला यामागचं सायन्स माहितीये की तुम्ही जसा विचार करणार तसं तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. म्हणजेच जर तुम्ही आनंदी असाल तर तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी तुम्ही लवकर साध्य करू शकता. आज तुम्हाला शिकवणार आहे की आनंदी राहण्याचं गुपित काय आहे, आणि हो, हे तुमच्याच खिशात आहे बरं का. ऍक्च्युली ना, मला माझे बरेचसे मित्रमैत्रिणी विचारतात की स्नेहल, तू एवढं हॅपी कशी राहते, तू कायम स्माइल करतेस, त्याचं सिक्रेट काय. तुम्हाला माहितीये, आनंद हा जबरदस्ती सांगून किंवा कोणीतरी हे कर ते कर मग तू आनंदी होशील असं भेटत नाही. आनंदी राहणं ही एक कला आहे. मग तुमच्या मेंदूतील सेरोटोनिन, डोपामाइन, ऑक्सिटोसिन, एंडॉर्फिन्स हे सगळे हार्मोन केव्हा स्त्रवतात, जेव्हा तुम्ही आनंदी असतात. मी तुम्हाला आनंदाकडे घेऊन जाणार आहे, गोल्डन रूल शिकवणार आहे, जे की तुम्हाला फॉलो करायचे आणि त्याचे रिझल्ट मला कळवायचे. आणि जर यातली एखादी गोष्ट तुमच्याकडनं फॉलो होत नाहीये तर मला नक्की सांगा, म्हणजे मी तुम्हाला ती कशी फॉलो करायची याबद्दल छोटे छोटे टिप्स देऊ शकते. यामध्ये पहिली आहे सनशाईन थेरपी, की ज्यामध्ये तुम्हाला सकाळी उठल्यानंतर कोवळ्या उन्हामध्ये 10 ते 15 मिनिटे चालायचे किंवा बसायचे. यामुळे तुमचं सेरोटोनिन हार्मोन हे छानपणे सिक्रेट होईल आणि तुमचा मूड दिवसभर रिफ्रेश राहील. सोबतच तुम्हाला व्हिटॅमिन डी पण छान मिळेल. मधला दुसरा गोल्डन रूल म्हणजे कृतज्ञतेची डायरी म्हणजेच ग्रॅटिट्यूड जर्नलिंग. यामध्ये तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी अशा 3 गोष्टी तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवायच्या आहेत की ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात. मी म्हणाल यामुळे काय होतं, तर यामुळे तुमच्या मेंदूला नकारात्मक कडून सकारात्मक गोष्टी शोधण्याची सवय लागते. तिसरा गोल्डन रूल आहे ह्युमन कनेक्शन, म्हणजे माणसांशी असणारं तुमचं नातं म्हणजेच ऑक्सिटोसिन बूस्ट. दिवसभरातून किमान 5 मिनिटे अशा व्यक्तीशी बोला जी तुम्हाला मनापासून आवडते. मोबाईल बाजूला ठेवून किमान 5 मिनिटे केलेल्या गप्पा गोष्टींचं सत्र हे तुम्हाला प्रचंड मानसिक शांती देतं. यातला चौथा गोल्डन रूल म्हणजे शारीरिक हालचाल म्हणजेच द नॅचरल हाय. लक्षात ठेवा, व्यायाम म्हणजे फक्त जिम नाहीये, तर 20 मिनिटांची जलद चाल किंवा डान्स ही तुमच्या शरीरामध्ये एंडॉर्फिन्स सोडतात, जे की नैसर्गिक पेन किलर आहेत आणि मूड बुस्टर आहेत. त्यातला 5वा गोल्डन रूल म्हणजे डिजिटल डिटॉक्स. त्यामध्ये जेवताना आणि जेवणापूर्वी 1 तास आधी नो स्क्रीन झोन ठेवा. सोशल मीडियावरील इतरांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करणं थांबलं की अर्धा आनंद तिथेच मिळतो. आणि 6वा गोल्डन रूल म्हणजे हे सर्व रूल्स फॉलो करण्यासाठी तुम्हाला कुठलीही वयाची अट नाहीये. तुम्ही कुठल्याही वयामध्ये हे रूल्स फॉलो करू शकता आणि तुमच्या आनंदाच्या प्रवासामध्ये सहभागी होऊ शकता. त्यामध्ये मदत करण्याचा आनंद म्हणजेच हेल्पर्स हाय हा सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. कोणाला तरी छोटीशी मदत केल्याने मिळणारा आनंद म्हणजेच हेल्पर्स हाय, आणि हा आनंद सर्व भौतिक सुखांपेक्षा मोठा असतो. यात आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मायक्रोजॉईज. आयुष्यातील मोठ्या यशाची वाट बघण्यापेक्षा चहाचा पहिला घोट, पहिल्या पावसाचा सुगंध आणि छोट्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू यांसारख्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. आणि मग तुम्ही बघा तुमचं आयुष्य किती आनंदी आणि सुंदर होतंय ते. आणि हो, हे अनुभव माझ्याशी शेअर करायला नक्की विसरू नका.